रेल्वे स्थानक परिसरातील गुजराती स्वीट मार्ट हॉटेलच्या तळघराला रात्री अचानक भीषण आग लागली। आगीनंतर परिसरात दाट काळा धूर पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। अग्निशमन दलानं तातडीनं कारवाई करून आग आटोक्यात आणली असून या घटनेनं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। प्राथमिक माहितीनुसार तळघरात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। विजेच्या ठिणगीमुळे स्वयंपाकासाठी साठवून ठेवलेल्या खाद्यतेलाने पेट घेतल्यानं काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं। त्यामुळे तळघरातून दाट काळा धूर बाहेर पडू लागला आणि संपूर्ण परिसर धुराने व्यापला गेला। आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। रेल्वे स्थानकाजवळील हा भाग कायमच वर्दळीचा असल्यानं काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला। पोलिसांनी तत्काळ परिसर सुरक्षित करून नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवलं। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत तत्परतेनं कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवलं। त्यामुळे आग हॉटेलच्या इतर भागात किंवा शेजारील व्यावसायिक स्थापनांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आलं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। मात्र तळघरातील साहित्य आणि खाद्यसामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेनंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीचा पंचनामा केला। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की अन्य काही कारण होतं याचा तपास संबंधित विभागाकडून केला जात आहे।